नमस्कार, मी रुचिता. अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कांदा, सोयाबीन, हरभरा, पपई आणि शेवगा बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनचा बाजार आज स्थिर होता. प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचा भाव 6,800 ते 7,100 रुपयांच्या दरम्यान काढला होता. बाजार समित्यांमधील सोयाबीनची आवक कमीच आहे. लातूर बाजारात सोयाबीनची आवक शनिवारच्या तुलनेत कमी झाली होती. लातूर बाजारात आज 2,943 क्विंटल आवक झाली होती, तर सरासरी भाव पातळी 100 रुपयाने कमी होऊन 7,000 रुपयांवरती होती. मूर्तिजापूर बाजारात आवक वाढून 150 क्विंटलवर पोहोचली होती, तर सरासरी भाव वाढून 6,700 रुपये होता. इतर बाजारांमध्येही सोयाबीनला सरासरी 6,700 ते 7,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. राज्यातील बाजारात कांद्याच्या भावात काहीसे चढ-उतार दिसतात. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांदा आवक शनिवारच्या तुलनेत वाढून 23,000 क्विंटलवर पोहोचली होती, तर कमाल भावही वाढून 2,699 रुपये आणि सरासरी भावातही काहीशी वाढ होऊन 1,560 रुपयांवरती पोहोचला होता. कळवण बाजारातही आवक वाढून 18,000 क्विंटल झाली होती, तर भाव पातळी 1,275 रुपयांवरती स्थिर होती. मुंबई बाजारात कांदा आवक वाढून 14,000 क्विंटलवर पोहोचली होती, तर भाव पातळी 50 रुपयाने कमी होऊन 1,350 रुपयांवरती आली होती. अनेक बाजारांमधील सरासरी भाव पातळीत काहीशी नरमाई दिसून आली होती. शेवग्याचा बाजार चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी काहीसा नरमला होता. अनेक बाजारांमध्ये शेवग्याला गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी भाव मिळाला होता. पुणे बाजारात शेवग्याची 192 क्विंटल आवक झाली होती. शेवग्याला पुणे बाजारात कमाल 4,500 रुपये आणि सरासरी भाव 2,750 रुपये मिळाला होता. मुंबई बाजारातही आज 148 क्विंटल शेवग्याची आवक झाली होती, तर शेवग्याला कमाल 6,000 आणि सरासरी 5,000चा भाव मिळाला. मुंबई बाजारात आज आवक कमी होऊन भाव वाढला होता. इतर बाजारांमधील आवकही कमी जास्त होऊन सरासरी भाव पातळी 3,000च्या दरम्यान दिसून आली होती. राज्यातील बाजारांमध्ये हरभरा भाव पातळी काहीशी स्थिर दिसून आली. लातूर बाजारात हरभऱ्याची 1,495 क्विंटल आवक झाली होती, तर हरभऱ्याला कमाल 5,820 रुपये भाव मिळाला होता, तर सरासरी भाव 5,600 रुपये होता. मूर्तिजापूर बाजारात 180 क्विंटल आवक झाली होती. सरासरी भाव 5,920 रुपये आणि कमाल भाव 5,955 रुपये होता. राज्यातील इतर बाजारांमध्ये हरभरा आवक काहीशी कमी झाली होती, तर सरासरी भाव पातळी 5,600 ते 5,900 रुपयांच्या दरम्यान दिसून आली. राज्यातील बाजारात पपईला उन्हाचा चटका कायम असल्याने चांगलाच उठाव आहे. बाजारातील आवक मात्र कमी झालेली आहे. आज मुंबईतील बाजारातील आवक 520 क्विंटलवर पोहोचली होती, तर पपईला कमाल 2,500 रुपये भाव मिळाला होता, तर जास्तीत जास्त माल 1,750 रुपयाने विकला गेला. पुणे बाजारातील आवक कमी होऊन 140 क्विंटलवर आली होती, तर भाव पातळी 2,000 रुपयांच्या दरम्यान राहिली. कमाल आणि सरासरी भाव एकच होता. छत्रपती संभाजीनगर बाजारातील पपईची आवक आज कमी होऊन 20 क्विंटलवरच स्थिरावली होती, तर कमाल, किमान आणि सरासरी भाव शनिवारच्या तुलनेत जास्त होता. पपईला कमाल 1,400 रुपये आणि सरासरी 1,200 रुपये भाव मिळाला होता. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.